हे मोगऱ्याचे फळ आहेत. याची भाजी खूप सुंदर होते. ही रानभाजी आहे, आयुर्वेदिक भाजी आहे आणि याला औदुंबर पण म्हणतात. औदुंबराची भाजी, डोळ्याची भाजी असे म्हणतात. खूप सुंदर भाजी होते याची. आयुर्वेदिक भाजी आहे आणि खूप सुंदर भाजी होते. नमस्कार, आज मी तुम्हाला उंबराच्या फळाची भाजी करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे मी उंबराचे असे फळं आणलेले आहे. हे उंबराचे फळं आहे. हे झाडावरून तोडून आणलेले आहे जंगलातून. आम्ही फिरायला गेलो होतो तर तिकडे आम्हाला हे झाड दिसलं तर त्याचे हे फळं आम्ही तोडून आणलेले आहे. हे फळं तोडल्यावर हे असे त्याचे बारीक बारीक असे पूर्ण वेगवेगळे तोडून ठेवलेले आहे. आता हे तोडल्यावर याला आपल्याला फोडी करायला लागते. तर याचे असे हे कापून घ्यायचे किंवा ठेचून घ्यायचे. हे असे कापून किंवा हे खलबत्त्यामध्ये असे बारीक बारीक असे ठेचून घ्यायचे. हे पाहे असे मी हे तुकडे तुकडे केलेले आहे. याचे असे हे असे तुकडे तुकडे केलेले आहे. तर हे आता हे मी असे तुकडे केलेले आता हे उकडणार आहे. तर हे आता आपल्याला उकडून घ्यायचे आहे आणि मग याची भाजी करायची. उकडलेली आहे उंबराची. उंबर हे खूप आयुर्वेदिक आणि कॅल्शियमने भरपूर असलेली ही भाजी आहे. हाडासाठी, आपले ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे आणि डायबिटीजवाल्यांसाठी तर खूप उपयोगी आहे ही भाजी. तर हे आता आपण उकडून घेणार आहे. तर हे 5-10 मिनटं उकडून घ्यायची. खूप सुंदर भाजी होते हे आणि खूप पौष्टिक भाजी आहे. आयुर्वेदात ही खूपच पौष्टिक भाजी आहे. त्याच्यासाठी मी हे कांदा घेतलेला आहे. कांदा, मीठ, तेल, हळद, जिरं, हे सांबार, कोथिंबीर, याला कोथिंबीर पण म्हणतात. सांबाराला कोथिंबीर पण म्हणतात. टमाटे, हे टमाटे पण टाकणार आहे त्याच्यातून. तर हे सगळं घेतलेलं आहे आणि दाण्याचा कूट पण घेतलेला आहे. तर हे सर्व आता या भाजीत आपल्याला टाकणार आहे. म्हणजे भाजी खूप सुंदर होणार आहे. हे आपल्याला उकडायला ठेवलेलं आहे आपण आणि हे चांगलं मऊ असं उकडू द्यायचं आहे. मऊ झाले म्हणजे ते आणि कच्चे आहेत. कच्च्या उंबराचे एकदम लवकर शिजतात. हे याला वेळ नाही लागत. लवकर 5-7 मिनटात उकडून होते हे. आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ म्हणजे लवकर होईल. या भाजीचा खूप फायदा आहे आणि कोणी म्हणजे वर्षातून एक वेळा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे. रानभाजी आहे आणि खूप पौष्टिक भाजी आहे. ज्या बायांना पोटाचा विकार असेल किंवा कंबरदुखी, गुडघेदुखी याचा असेल तर ही भाजी एक वेळा तरी खाल्ली पाहिजे. उंबराच्या फळाची भाजी, औदुंबर पण म्हणतात याला. औदुंबर, दोडे पण म्हणतात. तर ही दोड्याची भाजी तर आपण हे बनवणार आहे आज आणि खूप दुर्मिळ भाजी आहे हे. आणि कोणाला माहीत आहे कोणाला माहीत नाही. जुने लोक, जे म्हातारे लोक आहे तर हे खूप बनवायचे. त्यांना आणि त्यांचे पहा गुडघे वगैरे काहीच दुखत नव्हते. आता गुडघ्यांचा त्रास खूप वाढलेला आहे. स्त्रियांमध्ये तर खूपच वाढलेला आहे. खूप म्हणजे त्रास सहन करून राहिले. तर मी म्हणते ह्या ज्या गावरान भाज्या आहेत तर त्या खाल्ल्या पाहिजे.
एक वेळा तरी खाल्ली पाहिजे वर्षातून. गावरान भाजीचा खूप फायदा आहे. आयुर्वेदात खूप फायदा आहे या भाजीचा. तर ही भाजी आता आपण पाहणार आहे उकडलेली आहे की नाही, तर हे थोडंसं आपण चेक करून घेऊ. हे झालेली आहे थोडीफार. तर आपण ही भाजी आता थोडी होऊ देऊ. हे भाजी आता आपण काढून घेऊ याच्यातून आणि मग याला फोडणी द्यायची आहे. खूप छान उकडलेली आहे, मऊसूत झालेली आहे भाजी. हे पाणी काढून घेऊ आता आपण ह्याचं. हे पाणी आता ही भाजी उकडलेली आहे. आता आपण याला फोडणी द्यायची आहे. याच्यात आता आपण तेल टाकणार आहे. हे भाजीच्या अंदाजाप्रमाणे कोणाला कमी लागते, कोणाला जास्त लागते. कारण तेलाचं प्रमाण सहसा कमीच खाल्लं पाहिजे. कमी तेल खाणे खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. कमी तेलच वापरला पाहिजे. कोणत्याही भाज्यामध्ये कमी तेल वापरलं पाहिजे. आता आपण याच्यात मोहरी टाकू. थोडंसं तेल गरम झाल्यावर याच्यात आपण मोहरी टाकू. एक चमचा मोहरी टाकू आपण याच्यात आणि एक चमचा जिरं आणि थोडंसं तडतडलं म्हणजे आपण ह्याच्यात कांदा टाकायचा. आणि कांदा छान गुलाबी होऊ द्यायचा. गुलाबी झाल्यावर मग त्याच्यात लसूण अद्रकची पेस्ट, लसूण अद्रकची पेस्ट टाकू आपण थोडीशी. त्याने कसं भाजीला चव येऊन जाते थोडीशी. हे सर्व कापून तयार ठेवलेलं आहे मी. टोमॅटो पण कापून ठेवलेला आहे आणि दाण्याचा कूट पण करून ठेवलेला आहे.
कांद्याला थोडा वेळ लागते व्हायला. थोडंसं याच्यात आहे ना, एक टिप सांगते मी. कांद्यात थोडंसं मीठ टाकायचं, थोडं. तर ते मिठामुळे कांदा लवकर होते कोणत्याही भाजी. थोडंसं कांद्यामध्ये मीठ टाकलं ना, तर मिठाचा उष्मांक कसा जास्त आहे तर ते लवकर होते कांदा. आता थोडं लालसर म्हणजे जास्त नाही झालेलं आहे, पण गुलाबीसर कांदा आलेला आहे. तर याच्यात आता आपण लसूण आल्याची पेस्ट टाकू थोडीशी. आता याच्यात आपण तिखट टाकणार आहे. तिखट भाजीनुसार आपण जेवढी भाजी घेतलेली आहे आणि आवडीनुसार ज्यांना जास्त तिखट आवडते त्यांनी त्याप्रमाणे तिखट घ्यायचं, ज्यांना कमी आवडते त्यांनी कमी घ्यायचं. तर हे तिखट, हळद टाकणार आहे. हळद, थोडे धने पावडर टाकणार आहे मी याच्यात. हे धने पावडरचा कूट करून ठेवलेला आहे, हे टाकणार आहे थोडंसं. हे धने पावडर आणि नंतर टमाटे टाकणार आहे. थोडं मीठ टाकणार आहे. नंतर भाजी टाकल्यावर नंतर मग थोडं मीठ टाकणार. भाजी शिजल्यावर थोडं मग नंतर. आता याच्यात हे आपण उकडलेले आहे ना, उकडलेले हे उंबराचे हे टाकणार आहे. खूप सुंदर भाजी बनलेली आहे. हे भाजीचा सुगंध छान येत आहे आणि भाजी पाहूनच असं वाटते भाजी खूप छान झालेली आहे. याच्यात आपण आता हे सांबार, याला कोशिंबीर पण म्हणतात, सांबार, हे मी धुवून कापून ठेवलेलं आहे. आता हे टाकणार आहे मी याच्यात.
छान झालेली आहे भाजी. आयुर्वेदिक भाजी आहे. ही खूप पौष्टिक भाजी आहे. आयुर्वेदात या भाजीला खूप महत्त्व आहे. उंबराची भाजी. ही भाजी आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. भाजी आता आपली झालेली आहे. खूप सुंदर भाजी झालेली आहे. पहा. हे उंबराच्या फळाची भाजी. ही खूप सुंदर भाजी झालेली आहे. हे पहा.